द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। जलवाहिनीला आम्हीच NTPCने त्यावेळेस निधी दिलेली, मुद्दामून लँड ॲक्विजिशन न करता कॉस्ट एस्केलेट झाला आणि अजूनही तुम्ही म्हणताय 4 दिवसाआड पाणी। त्यावेळेस हे रेकॉर्डवर म्हणालेले की आम्ही 2 दिवसाआड, अजूनही सोलापूर शहराला पाणी पुरवठा विस्कळीत आहे। 4-5 दिवसांनी पाणी मिळतं आणि ते पण काही ठिकाणी वेळेवर, आमच्या पूर्व भागमध्ये अजूनही वेळेवर पाणी येत नाही। आता काय कारण देतायत? आता कारण देतायत की WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाखणीमध्ये आहे, ती फॉरेस्टची जमीन आहे, ती फॉरेस्टची जमीन आहे। मग फॉरेस्ट आधी आपला प्लांट आहे, फॉरेस्टला आता सुचलं की ते आता त्यांच्याकडे म्हणून महापालिकेला देत नाहीत। तर फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग झाल्यात? एक पण मीटिंग झाली नाही। फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग प्रस्तावित आहेत? एक पण मीटिंग प्रस्तावित नाही आहे। दुसरी गोष्ट, खासगी जमीन जर तुम्हाला घ्यायचं असेल WTP साठी, तर त्या खासगी जमीन घेण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया? 0। मग काय काम करताय तुम्ही? काम पुढे नेतच नाही। हे महत्वाची काम आहेत आणि तुम्हीच म्हणालेला 2 दिवसाआड पाणी मिळणार आहे, त्यावेळेसपासून मी प्रेझेंटेशन मध्ये ऐकते आहे आणि त्यामुळे आपण NTPCने एवढी निधी त्या ठिकाणी दिली। केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सोलापूर शहराला पाणी वेळेवर मिळत नाहीये।